आज मी तुम्हाला 4 इंजेक्शन सांगणार आहे. तर ते तुमच्या फार्मवरती असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ती इंजेक्शन आहे ते 80 ते 90% आजारावरती आपण वापरू शकतो आणि तुम्हाला रिझल्टही खूप जबरदस्त मिळणार आहे. कारण आपल्याला बंदिस्त शेळी पालन करायचं असेल आणि आपल्याकडे प्राण्यांची संख्या जर भरपूर असेल, तर आपल्याला इंजेक्शन करायला येणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे 4 इंजेक्शन तुमच्या फार्मवरती ठेवा. निश्चित तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे. पहिलं जे इंजेक्शन आपण घेतलेलं आहे, तर ते म्हणजे मेनोलेक्स प्लस. ह्याच्यामध्ये मेलोक्झिकॅम आणि पॅरासिटामॉल हा घटक आहे. तर हे इंजेक्शन आपण कुठे-कुठे वापरू शकतो? ज्यावेळेस प्राण्याला ताप आलेला आहे. नॉर्मल बॉडी टेम्परेचर प्राण्याचं किती पाहिजे? 101.3 ते 103 फॅरनहाइटमध्ये नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं. ज्यावेळेस 103 फॅरनहाइटच्या वर जर ताप गेलेला असेल, अशा वेळेस आपण त्या प्राण्याला मेनोलेक्स प्लस हे इंजेक्शन करू शकतो. प्राण्याला वेदना झालेल्या असतील किंवा प्राण्याच्या शरीरावरती सूज आलेली असेल, म्हणजे एखादी जखम झालेली असेल, तिथं सूज आलेल्या आहे, त्या प्राण्याला वेदना होतात. अशा वेळेस हे आपण मेनोलेक्स प्लस इंजेक्शन वापरू शकतो. म्हणजे ताप आहे, वेदना आहे, सूज आहे, या सगळ्यावरती मेनोलेक्स प्लस हे इंजेक्शन खूप चांगल्या प्रकारे काम करतंय. हे गाभण सेफ औषध आहे. ह्या औषधाचं प्रमाण आहे 10 किलोला 1 ml आहे. इंट्रामस्क्युलर म्हणजे मांसामध्ये आपल्याला हे इंजेक्शन वापरावं लागतं. इंटास कंपनीचं हे औषध आहे. खूप चांगल्या प्रकारे काम करतं. जसं की तुम्हाला उदाहरण देतो कोणकोणते आजार आहेत, जसं की मस्टॅटिस आहे किंवा प्राण्याला जखम झालेली आहे किंवा प्राण्याच्या शरीरावरती सूज आहे, ह्या सगळ्यावरती आपण निमोनिया आहे ह्याच्यावरती आपण हे मेनोलेक्स प्लस हे इंजेक्शन वापरू शकतो. 2 नंबरला हे जे तुम्हाला इंजेक्शन दिसतं हे ट्रायब्युवेट म्हणून आहे. हे मल्टीव्हिटॅमिनचं इंजेक्शन आहे. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन B1 आहे, B6 आणि B12 हे विटॅमिन्स आहेत. तर हे इंजेक्शन आपण कुठं वापरू शकतो आणि हे इंजेक्शन दिल्यानंतर आपल्याला काय काय रिझल्ट मिळतो? तर बघा हे इंजेक्शन कधी देऊ शकतो आधी हे आपण बघूया. ज्यावेळेस प्राणी खूप कमजोर आहे, विकनेस आहे, अशक्तपणा आहे किंवा कधी-कधी प्राणी खाणं कमी करतो. अशा वेळेस हे मल्टीव्हिटॅमिनचं इंजेक्शन खूप चांगल्या प्रकारे काम करतंय. हे इंजेक्शन आपण अँटिबायोटिक ज्यावेळेस देतो त्याच्यासोबत जर दिलं तर प्राण्याचं खाणं-पिणं आहे किंवा त्याचं जे प्रोडक्शन आहे जसं की दूध देणं वगैरे जे आहे ते कमी होत नाही. ज्यावेळेस अँटिबायोटिक देतो त्याच्यासोबत जर तुम्ही ट्रायब्युवेट इंजेक्शन दिलं तर खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय. तर हे ट्रायब्युवेट इंजेक्शनाचं प्रमाण आहे मोठ्या शेळ्यांना 3 ते 4 ml देऊ शकतो. तर लहान प्राण्यांना सर्वसाधारण 1 ते 2 ml पर्यंत आपण इंट्रामस्क्युलर आणि आयव्ही हे इंजेक्शन करू शकतो. तर हे गाभण सेफ औषध आहे, गाभण शेळ्यांनाही देऊ शकतो. तर थोडक्यात सांगायचं झालं प्राण्याचं खाणं-पिणं, अशक्तपणा, विकनेस आहे हे कमी झाल्यानंतर आपण हे इंजेक्शन देऊ शकतो. रिझल्ट खूप जबरदस्त मिळतोय. तर 3 नंबरला हे जे औषध आपण बघतोय तर ते म्हणजे फोर्टिव्हिर आहे. हे विरबॅक कंपनीचं औषध आहे. पण ह्याच्यामध्ये एन्ड्रोफ्लॉक्सासिन 100 mg मध्ये आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं जरी औषध घेतलं तरी काही अडचण नाही. तर हे जे औषध आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक आहे. म्हणजे सगळ्या आजारावरती हे काम करतं. ग्राम निगेटिव्ह आहे, ग्राम पॉझिटिव्ह जे बॅक्टेरिया आहेत, तर त्या सगळ्यावरती हे औषध चांगल्या प्रकारे काम करतंय. या औषधाचं प्रमाण आहे 40 किलोला 3 ml आपल्याला इंट्रामस्क्युलर हे इंजेक्शन करावं लागतं. तर जसं की तुम्हाला उदाहरण देतो आपण निमोनियावरती वापरू शकतो किंवा मास्टॅटिस झालेले आहे, वेदना म्हणजे प्राण्याला होत असतील, ह्या सगळ्यावरती हे आपण औषध वापरू शकतो. म्हणजे बऱ्यापैकी आजारावरती हे एन्डोफ्लॉक्सासिन हे औषध आपण वापरू शकतो. लो टेम्परेचरला हे अँटिबायोटिक तुम्ही वापरू नका. शेळ्यांना ताप जर आला असेल आणि तापाचं तुम्ही मेनोलेक्स प्लस इंजेक्शन करताय आणि त्याच्यासोबत हे पोर्टिव्हिर जर इंजेक्शन केलं तरी काय अडचण नाही. म्हणजे साइड थेरपी म्हणूनही आपण इंजेक्शन वापरू शकतो. तापावरती, सुजेवरती, मास्टॅटिस आहे, ह्या सगळ्यावरती आपण हे अँटिबायोटिक वापरू शकतो. आता आपण 4 नंबरला हे औषध बघणार आहे, तर बायोट्रिम IM म्हणून आहे. तर हे जेनिक्स कंपनीचं औषध आहे. मध्ये सल्फाडायझिन आणि ट्रायमिथोप्रेम म्हणून हे 2 घटक आहेत. तर हे औषध आपण कशावरती वापरू शकतो? हे औषध स्पेशली जुलाबावरती खूप चांगल्या प्रकारे काम करतंय. या औषधाचं प्रमाण आहे 30 किलोला 1 ml आपल्याला इंट्रामस्क्युलर, डीप इंट्रामस्क्युलर आपल्याला हे औषध वापरावं लागतं. मित्रांनो, हे जे 4 इंजेक्शन आहेत, तर ते 4 इंजेक्शन तुमच्या फार्मवरती असणं खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्यावरती आपण सगळ्या आजारावरती हे इंजेक्शन आपण वापरू शकतो. आणि स्पेशली कंटिन्यू डॉक्टरवरती आपण अवलंबून राहू शकत नाही. तर हे तुमच्या फार्मवरती जर 4 इंजेक्शन जर असतील तर रिझल्ट खूप जबरदस्त मिळतोय. बऱ्यापैकी आजारावरती आपण हे इंजेक्शन वापरू शकतोय.